आणि यानंतर 10च्या बातम्यांमध्ये एक महत्त्वाची बातमी येते। दिघावासियांना दिलासा देणारी अशी बातमी आहे। 2015 पर्यंतच्या बांधकामांना नियमित करण्यात येणार आहे। दिघावासियांची घरं जाण्याच्या टांगत्या तलवारीतून सुटका झाली आहे। मुख्यमंत्री याबाबत उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत। मुख्यमंत्र्यांकडे याबाबत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा केला होता। मुख्यमंत्री उद्या प्रतिज्ञापत्र सादर करतायत। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत। कपिल, दिघावासियांसाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल। उद्या मुख्यमंत्री प्रतिज्ञापत्र सादर करतायत, काय सांगतील? दिघावासियांना या प्रतिज्ञापत्र सादर केल्यामुळे दिलासा मिळणार आहे। 2015 पर्यंतची, डिसेंबर 2015 पर्यंतची बांधकामं नियमित करण्याचं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं गेलं आहे। नक्कीच भूषण, दिघावासियांसाठी सोनियाचा दिवस आहे असंच आपण बोलू शकतो। गेली 1 ते 1.5 वर्ष दिघावासी लढाई लढत आहेत आणि 31 जुलैपर्यंत कोर्टाने सांगितलं होतं की तुम्हाला रूम खाली करायला लागणार आहे जर प्रतिज्ञापत्र सादर झालं नाही तर। त्यामुळे उद्या जर मुख्यमंत्र्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं तर दिघावासियांसाठी खूप मोठा दिवस असणार आहे। एक टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर होती ती नाहीशी होणार आहे। 31/12/2015 पर्यंतची जी सर्व घरं आहेत ती रेग्युलाइज करण्यात येणार आहेत। त्यांना कोणी हात लावू शकत नाही असा एक जी आर निघणार आहे। त्यामुळे दिघावासियांना खूप मोठा दिलासा मिळाला असा बोलू शकतो। कारण की मुंबई हायकोर्टाने 31 जुलैपर्यंतची एक डेडलाईन दिली होती आणि त्या डेडलाईनकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि ह्या अधिवेशनात काहीतरी सुखद घटना येईल असं वाटत होतं। आणि पालकमंत्री, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सतत पाठपुरावा केलेला आहे। त्यांची मागणी आज मुख्यमंत्र्यांनी ग्राह्य धरलेली आहे, त्याला हिरवा सिग्नल दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच दिघावासियांसाठी एक मोठा दिवस किंवा आनंद दिवस आणि एक मोठा दिलासा बोलू शकतो भूषण आपण। धन्यवाद कपिल। या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय दिघावासियांसाठी हा मोठा दिलासा आहे। डिसेंबर 2015 पर्यंतची बांधकामं जी आहेत ती नियमित करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र उद्या मुख्यमंत्री सादर करणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।